तर आता आपण स्वामींच्या मठात आलेलो आहे आणि वडाचं झाड आहे आणि त्या स्वामी आपले बसलेले आहेत. खूप सुंदर अशा स्वामींच्या मूर्त्या आहेत. या ठिकाणीच त्याची स्थापना झाली आहे. त्या दिवशी दसरा होता आणि स्पेसियस असल्यामुळे म्हणजे भव्य मठ असल्यामुळे लोकांची इथे काय चेंगराचेंगरी गर्दी विधी होत नाही. व्यवस्था निवांत तुम्ही स्वामींचं दर्शन घेऊ शकता. दर्शन झाल्याच्या नंतर थोडंसं व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो आता गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे. पहिले या आपण नाही हातपाय धुवून गेलो. चला श्री स्वामी समर्थ मठ फुलारे वाघोली. चला आता आतमध्ये जाऊया, स्वामींचं दर्शन घेऊया. श्री स्वामी समर्थ. आतमध्ये आल्याच्या नंतर काय भारी वाटते बघा. श्री स्वामी समर्थ. भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. तर आता आपण स्वामींच्या मठात आलेलो आहे आणि स्वामींच्या मठात आल्याच्या नंतर बघा श्री स्वामी समर्थांची समोरच खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि खरंच इथे ना एकदम शांत शांत वाटते बघा. किती मोठा मठ आहे स्वामींचा. बघा किती मोठा मठ आहे स्वामींचा. आणि या ठिकाणी तुम्हाला थाळी वगैरे इकडे कशी दिली आहे? 200 रुपये थाळी आहे आणि हे 750. बघा इथे आलात तर तुम्ही इकडं यूट्यूबला. तुमचं नाव काय? नाव काय तुमचं? जगन्नाथ नाईक. जगन्नाथ नाईक. तुमचं? भोसले. तर बघा दादांकडे आला तर नक्की तुम्ही इकडे थाळी वगैरे घेऊ शकता. ही 200 रुपये आणि ही 750 रुपये. आणि समोर धूप अगरबत्ती आहे, रुद्राक्ष आहेत या ठिकाणी, अगरबत्ती वगैरे. आणि स्वामींचं हे पण आहे, रॉकेट पण आहे इकडे या ठिकाणी. पुस्तकं पण आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो. बघा खूप सुंदर असं फूल आहे. हे तुम्ही घराच्या दरवाजाला लावू शकता. स्वामींचं असं सुंदर असं हे फोटो आहेत या ठिकाणी. वरती तुम्ही बघू शकता रुद्राक्ष आहेत. आणि थोडंसं पुढं गेल्याच्या नंतर पण आपल्याला बघा इथे दरवाजावर आपण घराच्या दरवाजावर श्री स्वामी समर्थ प्लेट लावू शकतो. इथे बघा खूप सुंदर असं आपण स्वामींचा जप वगैरे ऐकू शकतो. इथे बघा वडाचं झाड आहे. वडाच्या झाडाखाली स्वामी बसलेले आहेत. इथे पण घराची नेमप्लेट आहे, म्हणजे दारावर लावू शकतो. इथे बघा स्वामींच्या सुंदर अशा मूर्त्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो वडाचं झाड आहे आणि वडाच्या झाडाखाली इथे स्वामी बसलेले आहेत. इथे खूप सुंदर अशा स्वामींच्या मूर्त्या आहेत. इथे गणपती बाप्पांची एक छोटीशी मूर्ती आहे. हे बघा इथे 600 रुपये स्वामींची मूर्ती आहे. इथे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो स्वामींचा फोटो आहे. खूप सुंदर अशी स्वामींची मूर्ती आहे बघा इथे पण. आणि बाकी पुढं बघायला गेलो तर बघा धूप अगरबत्ती वगैरे सगळ्या वस्तू आहेत, पुस्तकं आहेत. चला आता पहिलं जाऊन स्वामींचं दर्शन घेऊया. पहिला पाया पडून घेऊया, गर्दी कमी आहे. इथे बघा खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे.
स्वामी समर्थ. खूप भारी मठ आहे आणि मजा आली एकदम शांत एकदम. तर थोडंसं स्वामींचा जप केलेला आहे इथे आणि बरं वाटलं जरा. आणि खरंच तुम्ही इथं आलात ना वाघोली गावात नक्की या, स्वामींच्या मठात या आणि अंडरग्राऊंड गणपती बाप्पांच्या मंदिरात नक्की इथं व्हिजिट करा. खरंच इथं खूप छान आहे आणि मला तरी लय भारी वाटलं. तुम्हाला इथे येऊन अजून तुम्हाला पण भारी वाटेल. एकदम शांत वाटतंय आणि मंदिर हे बंद नसतं, चालूच असतं. आता जी काय डिटेल आहे तुम्हाला पुढे बघायला भेटेल अजून काय ते. चला आता इकडनं आपण निघूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ मठ फुलारे वाघोली. स्वामींचा पोशाख व किंवा शृंगार कोणाला अर्पण करायचा असेल किंवा अभिषेक आणि पूजा करायची असेल तर भाविकांनी कृपया खाली दिलेल्या नावावर संपर्क साधायचा आहे. श्री जयंत नाईक मोबाईल नंबर दिलेला आहे, श्री महेंद्र कुमार मोबाईल नंबर दिलेला आहे. आणि या ठिकाणी बघा भंडारा प्रसाद 21,000, किरा प्रसाद 11,000, खिचडी प्रसाद 2100. नोंदणी क्रमांकासाठी देणगी काउंटर दिलेला आहे, नंबर पण खाली दिलेला आहे तुम्ही बघू शकता. चला पहिलं स्वामींचा प्रसाद घेऊया. श्री स्वामी समर्थ मठ. स्वामी समर्पण सेवा. स्वामींकडून काही मिळण्यासाठी नाही तर स्वामींसोबत बोलण्यासाठी. या सेवेत तुम्हाला इकडे सगळी माहिती दिलेली आहे. तर आपल्यासोबत दादा आहेत. दादा तुमचं नाव काय? जयवंत नाईक, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर ही स्वामी समर्थ यांची या मठाची स्थापना कधी झाली? हा मठ आपण बघितलं तर 2 ऑक्टोबरला गुरु म्हणजे जे आपण मस्त ना गुरुवारच्या दिवशी या ठिकाणीच त्याची स्थापना झाली आहे. त्या दिवशी दसरा होता आणि गांधी जयंती होती. ओके. आणि ह्याला आताच 6 महिनेच कंप्लीट होत आहेत. ही मूर्ती जी आहे ती पंढरपूर आणि अक्कलकोटच्या दरम्यान आणलेली आहे. अक्कलकोटहून याच्या पादुका आणलेल्या आहेत. या ठिकाणी दर गुरुवारी सकाळी जी आहे ती आरती होते, दुपारी महाप्रसाद असतो त्यावेळेला पण आरती होते आणि संध्याकाळी महाआरती होते. ती प्रत्येक भक्ताला आरती करायला तिथे सन्मान दिला जातो. त्यामुळे त्या ठिकाणी यायला भक्तांना खूप आवडतं. आणि हा स्पेसियस असल्यामुळे म्हणजे भव्य मठ असल्यामुळे लोकांची इथे काही चेंगराचेंगरी गर्दी होत नाही. व्यवस्था निवांत तुम्ही स्वामीचं दर्शन घेऊ शकता. त्या ठिकाणी वर्षभर वेगवेगळे म्हणजे विविध कार्यक्रम वगैरे होत असतात. त्याचं कॅलेंडर तुम्ही बाहेर बघू शकता, ते लावलेलं आहे. आणि इथे येण्यासाठी तुम्हाला फक्त नालासोपारावरून वाघोली गाव सांगायचं, तुम्हाला 4.5 किलोमीटर 5 किलोमीटर अंतरावर हे आहे. आमच्या महानगरपालिकेने चांगली बस सेवा ठेवलेली आहे, जी वाघोली नाक्यावर तुम्हाला उतरता येतं. साधारणतः 20 ते 22 रुपयाच्या आत तुम्ही या मंदिरापर्यंत सहजगत्या येऊ शकता. येताना वॉक करत आलात तर आमची रस्त्यामध्ये तुम्ही बघितले असेल वाघेश्वरी माता मंदिराचं मंदिर आहे. त्या ठिकाणी उत्कृष्ट असं तलाव आहे. लोक इकडचा एक मिनी कोकणचा फील घेऊ शकतात आणि एका दिवसाची धार्मिक पिकनिक त्यांची ते देवनाम पण होईल आणि फिरणं पण होईल. मुलांना चांगला खेळण्यासाठी गार्डन आहे. समोर गार्डन मध्ये अमरेश्वर महादेव आहे आणि इकडलं सुप्रसिद्ध असं गणपतीचं मंदिर आहे, जे अंडरग्राऊंड 15 फूट खोल आहे जमिनीमध्ये. आणि विशेष म्हणजे या वाघोली गावामध्येच इथून ह्या ठिकाणापासून 1 किलोमीटर अंतरावर सुप्रसिद्ध असं शनीचं मंदिर आणि बाळूमामाचं, जे अदमापूरचे बाळूमामा म्हणतात ज्याला धनगर समाजाचे, त्यांचं पण मंदिर आहे. आणि शनी मंदिर जे आहे ते प्रति शनी शिंगणापूर म्हणून ओळखलं जाते. 12 एकरमध्ये ते मंदिर आहे. तुम्ही अवश्य त्या मंदिराला भेट द्यावा आणि जमलं तर आमच्या ह्या आयडीला अंडरग्राऊंड गणपती मंदिर आयडीला तुम्ही फॉलो केल्याने तुम्हाला संपूर्ण या ठिकाणची माहिती कायमस्वरूपी मिळत राहील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नक्कीच नक्कीच धन्यवाद. हा बघा तुम्हाला जी जानकारी पाहिजे ती नक्कीच तुम्ही इकडं हे बघा इथं लिहिलंय शनी मंदिर वाघोली ऑफिशियल. बघा हे प्रत्येक हे गणपतीचं पेज आहे, हे शनी मंदिरचं पेज आहे आणि ते अंडरग्राऊंड स्वामी समर्थांचं सगळं पेज आहे. हा हे स्वामी समर्थांचे पेज आहेत. बघा इंस्टाग्राम आहेत, यूट्यूब आहे आणि व्हॉट्सअप आहे, तर व्हॉट्सअप कम्युनिटी आहे. बरं हे सगळं तुम्ही स्कॅन करू शकता जर तुम्हाला माहिती असेल तर. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आपल्याला जयवंत दादांनी खूप छान अशी माहिती दिली आपल्याला. अंधर गुरुवार इथे आहे ना भक्तांसाठी महाप्रसाद असतो आणि तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाहेर जर आलात तर इकडे खूप सुंदर असं ग्राउंड
म्हणजे गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये बरीच लोक इथे खेळतात आहे, लहान पोरं आहेत, फॅमिली आहे. म्हणजे एक वन डेची पिकनिकच होते. स्वामींचं पण दर्शन होतं आणि इथे प्रसिद्ध असलेलं श्री गणेशाचं मंदिर आहे, म्हणजे गणपती बाप्पांचं मंदिर आहे, अंडरग्राऊंड मंदिर आहे. खरंच खूप भारी वाटलं इथे येऊन मला. आणि आता बघूया आपल्याला अजून काय काय इथं आपल्याला जेवढं दाखवण्याचा प्रयत्न होईल तेवढं मी इथं तुम्हाला आपले दाखवतो. चला, इथे स्वयंभू अमरेश्वर महादेव मंदिर आहे बघा. इकडनं आपल्याला जायचं सरळ आणि समोरच महादेव मंदिर आहे. चला जाऊया महादेव मंदिर. मित्रांनो, इकडे आल्याच्या नंतर आपल्याला फक्त गणपती बाप्पा आणि स्वामींचं दर्शन नाही झालेलं आहे, तर बाळू मामाचं पण दर्शन झालेलं आहे, महादेवाचं पण दर्शन झालेलं आहे. खरंच इथं आल्याच्या नंतर म्हणजे असं एक वेगळंच फील होतं आहे. म्हणजे इथून जायची इच्छाच होत नाही आहे. पहिली गोष्ट तर इकडे बाहेर आल्याच्या नंतर ना इथे हिरवीगार झाडं आहेत, निसर्ग आहे, तुम्ही बघू शकता बघा. आणि मेन मध्ये काय माहिती आहे का, इथं बसण्याचं पण इकडं म्हणजे हे गार्डन आहे ना, इथे बसायला पण व्यवस्था केलेली आहे, बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि इथे बघा खेळण्यासाठी पण आहे, झोकाळे वगैरे बघा. इथे फॅमिली तुम्ही बघू शकता कशी बसलेली. तर खरंच इथं भारी वाटतं. इथं आल्याच्या नंतर मी आलोय ना, खरंच मला इथून जायची इच्छाच होत नाही आणि थोडा वेळ बसलं असं वाटतं, पण काय करणार, थोडं लांब पण जायचं आपल्याला. आणि प्रवास पण खरंच खूप छान झाला. इथे येऊन बरं वाटतंय. दर्शन झाल्याच्या नंतर थोडंसं आराम करतोय, पण इकडे झोपडा वगैरे लहानपणीची आठवण येते. लहानपणी असंच आम्ही सकाळी करायचो, मस्त वाटते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे संपूर्ण असं गार्डन आहे आणि इथे शांत वातावरण आहे. आता इकडनं आपण चाललो आहे बाहेर परतीच्या मार्गावर आणि बाहेर जाऊन आपण ब्लॉग एंड करूया बघा. चला, तर मित्रांनो, फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि खरंच खूप छान वाटलं. आता इथं वाजलेत किती वाजले? 3 वाजलेत. आपण 11:30 वाजता घर सोडलं होतं. 11:30 ते आपल्याला इथे 1:30 वाजला इथे यायला. आणि 1:30च्या नंतर 3 म्हणजे किती तास आपण इथं राहतो? 1 वाजता, 1 ते 1:30 वाजता आलो ना, काहीतरी 1:30 वाजता आलो. त्याच्यानंतर 3 वाजलेत. आता इकडनं निघतोय. पण खरंच इकडे आल्याच्या नंतर इतकी मजा आली ना आम्हाला, भारी वाटलं ना. आणि इकडचा निसर्ग बघितलं ना तर एकदम शांत आहे. गावाला हे गावच आहे खरं म्हणजे, वाघोली गाव याला बोलतात. आणि या गावामध्ये हे मंदिर आहे. आता आम्ही इकडनं निघणारे कसं थोडंसं बाहेर गेलं की शेअरिंग आहे. तर शेअरिंग डायरेक्ट नालासोपारा स्टेशनला सोडतात, तर आपल्याला तिकडेच जायचं आहे. आणि इकडं आल्याच्या नंतर फक्त स्वामींचं आणि गणपती बाप्पांचं दर्शन नाही, तर आपल्याला बाळू मामाचं पण दर्शन झालेलं आहे आणि महादेवाचं पण दर्शन झालेलं आहे. आणि इथे खरंच भारी वाटलं इथे येऊन. तर राहुलला पण विचारा, राहुल तुला इथे येऊन कसं वाटलं? भारी वाटलं, मन प्रसन्न झालं. आणि स्वामींचं दर्शन घेतल्याच्या नंतर पण त्याला बरं वाटलं. आणि आम्हाला खरं म्हणजे पुढच्या वीकमध्ये पण आम्हाला अक्कलकोटला पण जायचं आहे, तर ते पण तुम्हाला ब्लॉग लवकरच बघायला भेटेल नेक्स्ट वीकमध्ये. तर श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. चला, घरी जाता जाता आपल्याला वाटेत भेटलेलं आहे श्री वाघेश्वरी मंदिर. आणि इथे बाहेर तुम्ही बघू शकता देवी आईसाठी ओटी पण आहेत. घ्यायची असेल आपण डायरेक्ट आतमध्ये जाऊ शकतो. आणि इथे आतमध्ये आल्याच्या नंतर मला खूप सुंदर असं मंदिराचा इंटरेस्ट बघायला भेटतो आहे. आणि इथे खाली तुम्ही बघू शकता तुळस आहे. आणि चला आता आतमध्ये जाऊया. इथे तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे. आणि इथे आपल्या गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती आहे. त्याच्यानंतर इथे श्री दत्तगुरूंची मूर्ती आहे. आणि इथे पुढे बघितलं तर आपल्या बजरंगबलीची मूर्ती आहे. जय बजरंगबली. आणि आता आपण चाललो आहे आतमध्ये. तर आतमध्ये बघा. चला, आता आपल्याला श्री वाघेश्वरी मातेचं दर्शन झालेलं आहे. बाजूला श्री भैरवनाथाची मूर्ती आहे आणि खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे. चला, त्याच्यानंतर मी बाहेर आलो मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर मंदिराचा असा नजारा बाहेरनं दिसतो आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूप सुंदर असं तलाव आहे. मंदिराच्या बरोबर बाहेरच आहे. आणि त्यानंतर आपल्याला वाघेश्वरी मंदिर आपल्याला रस्त्यात भेटलं, तर तिथं पण आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि तिथं पण आपल्याला खूप छान वाटलं मंदिरात येऊन. तर चला, आता इकडनं निघूया डायरेक्ट घराकडे. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.